राधानगरी तालुक्यातील भैरीबांबर परिसरातील काजू आणि कलमी आंब्याच्या बागेला आज दुपारी अचानक आग लागली। 15 एकरमध्ये ही बाग होती। काजू बागेसह कलमी आंबे, औषधी वनस्पती, बांबू आणि विविध फळझाडं तसंच सोलर पंप, ठिबक सिंचनचं साहित्य जळून खाक झालं। या आगीमध्ये मारुती सातपुते या बागायतदार शेतकऱ्याचं सुमारे 25 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। राधानगरी तालुक्यातील भैरीबांबर परिसरात मारुती बापू सातपुते यांची 15 एकरची बाग आहे। या बागेत काजू, कलमी आंबे, बांबू, औषधी वनस्पती आणि विविध फळझाडांची लागवड केली आहे। आज दुपारच्या सुमारास या बागेला अचानक आग लागली। काही वेळातच आगीनं रौद्ररूप धारण केलं। कोरड्या हवामानामुळे आणि वाऱ्याच्या वेगामुळे आग झपाट्यानं पसरली। स्थानिक शेतकरी आणि नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत मोठं नुकसान झालं होतं। यंदा काजू पिकाला भरघोस बहर आला होता। काजू तोडणीचा हंगाम सुरू होण्याच्या उंबरठ्यावर असतानाच आग लागल्यानं शेतकरी सातपुते यांना मोठा आर्थिक फटका बसलाय। विशेष म्हणजे त्यांनी कोरडवाहू क्षेत्रात औषधी वनस्पती आणि फळबाग लागवडीचा प्रयोग यशस्वी केला होता। अचानक लागलेल्या आगीत सातपुते यांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीचं अक्षरशः राखेमध्ये रूपांतर झालंय। आगीचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही। ही आग नैसर्गिक होती की कोणीतरी जाणून बुजून लावली याबाबत शंका व्यक्त केली जाते। त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करावी, तसंच सातपुते यांना शासनानं तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतीये। राधानगरी येथील कुडा ते भैरवंबर दरम्यान पूर्वी इंगळ्यांचा माळ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या आता सध्या सातपुते मारुती सातपुते म्हणून यांचं शेत आहे। इथं या शेतामध्ये जवळजवळ काजूची बाग जी पूर्णपणे फळ आणि फुलं असं आलेली, त्याचबरोबर बांबूची लागवड, काही औषधी वनस्पती, त्यानंतर काही फळांची झाडं नवीन नवीन लावलेली, त्या पूर्ण ह्याला आणि त्याच्याबरोबरच आता सध्याच नवीन नुकताच जोडलेला नवीन सोलर, त्या सोलरसह काही पाण्याची पाईपलाईनची जे काही पाईपी आहेत त्या सगळ्या सकट पूर्णपणे जवळजवळ 10 ते 15 लाखाचं नुकसान आज या ठिकाणी झालेलं आहे। कोणीतरी अज्ञातानं खालून एकंदरीत आग लावलेली असण्याची शक्यता आम्हाला वाटत आहे। त्यामुळे आम्ही त्याच्यावर आता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणारच आहोत।